दरबार भरल्या गेला। डाव्या साईडने जिजाऊ मासाहेब, उजव्या साईडने दादोजी कोंडदेव, यसाजी, बाजी, तानाजी, मालुसरे, शेलार मामा, हंबीराव मोहिते, शिवा काशीद, भीमा लोहार, प्रतापराव गुजर, सिद्धी इब्राहिम, कितीतरी नररत्न मंडळी महाराष्ट्राची त्या दरबारात बसलेली आहे। यांनी सांगलं राजा तुमच्यासाठी नजराणा आहे। राजे खाली उतरून आले। ती स्त्री मेन्यातून बाहेर आली। तिने राजांकडे बघितलं। आपल्या समोर सोन्याचा पुतळा उभा आहे की काय असे शिवाजी राजे दिसत होते। डोक्यावर जिरे टोप होता, धनुष्यासारख्या भुया होत्या, गरुडासारखं नाक होतं, वाघासारखे डोळे होते, कानात कुंडल होते, दाढी टपुरी होती, गळ्यात कवड्याची मोत्याची माळ होती, अंगावर भरदरी होता, पायात सलवार होती, डाव्या साईडनं तलवार, उजव्या साईडनं कट्यार होती। आणि शिवाजी राजाचं चिंतन आहे जगदंब जगदंब जगदंब। राजाने त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं आणि राजाच्या मुखातून शब्द निघाले, सत्य झाले राजे शिवाजी रुपयवतीचे बघून, आई म्हणून परत केली सुभेदाराची सून, आई म्हणून केली सुभेदाराची सून, आई म्हणून केली सुभेदाराची सून। राजाने त्या स्त्रीचं सौंदर्य बघितलं आणि राजाच्या मुखातून शब्द निघाले, अरे अशी तर सुंदर आमची माता असती रूपवती, आम्ही किती सुंदर झालो असतो वगैरे छत्रपती। साडी जोडीने त्या स्त्रीचा सत्कार केला, तिला मेन्यात बसवलं आणि बहीणचा दर्जा देऊन कल्याणला वापस पाठवून दिलं। सर्व मुसलमान लोकांच्या डोळ्यात असं आले, अरे राजा असावा तर कसा, दोबारा ऐसा सरदार दुनिया में हो नहीं सकता। ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को जो इनके जनाने में ऐसे शख्स पैदा होते हैं, हमारे जनाने में क्यों नहीं पैदा हुआ ऐसा एक भी शख्स। स्वतः औरंगजेब म्हणत होता, ज्या वक्ती छत्रपती शिवाजी राजाचं देह अवसान झालं त्या वक्ती एक सरदार दिल्लीला धावत गेला आणि तो औरंगजेबाला सांगत होता, हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर है, बड़ी खुशी की खबर लाया हो। बोले क्या खबर है? आज तक तुमने जिन्हें पकड़ने के लिए जंग जंग पछाड़े, बड़े से बड़े विहू रचे, जिन्होंने तुम्हारे दिमाग में शैतानी नंगा नाच उठाया, जिन्होंने शाइस्ते खान की उंगलियां काटी, जिन्होंने अफजल खान जैसे शैतानी सरदार को फाड़ डाला, वो मराठों के सरदार शिवाजी राजे भोसले आज अल्लाह को प्यारे होकर हुजूर क्या बकते हो, सचमुच में झूठ नहीं बोलता, शिवाजी राजे इस दुनिया में नहीं रहे। हे त्या औरंगजेबानं ऐकलं आणि तो त्याच्या त्या तख्तावरून त्याच्या त्या सिंहासनावरून दरदर 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 खाली उतरून आला। त्याला डोक्यातला हिरवा किमाऊस काढला, जमिनीवर ठेवला आणि त्याच्या खुदाकडे त्याच्या अल्लाहकडे तो नमाजाच्या रुखाचा पडत होता। या खुदा या मालिक या मेरे परवरदिगार ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, या मेरे खुदा या मालिक या परवरदिगार, आज तक इस इस्लाम के बंदे ने जिंदगी भर तेरी बंदगी की है। इस आलमगीर औरंगजेब ने इस्लामी सल्तनत बढ़ाने के लिए पूरी जिंदगी कुर्बान कर दी मालिक। इस आलमगीर औरंगजेब ने कभी तेरे सामने कुछ नहीं मांगा, लेकिन या मेरे खुदा या मालिक या परवरदिगार या गरीब नवाज, आज ये इस्लाम का नेक बंदा ये गरीब तेरे सामने कुछ मांगता है। आज तेरे दामन में इतना डाल दे मालिक, आज तेरे दरबार के दरवाजे खुले रखना, क्योंकि बहु बेटियों की इज्जत करने वाला राजा छत्रपति तेरे दरबार में आने वाला है, तेरे दरबार में आ रहा है। अरे शिवाजी राजाच्या मरणाची खबर ऐकावी आणि औरंगजेबासारख्या ज्या डोळ्यातून आसून पडावे असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जिजाबाईनं घडवला। म्हणून राजाचं वर्णन आहे, जरी का होता शिवाजी राजा, जरी का होता शिवाजी राजा, नाही केली मजा कुठे केली प्रजा, आई बहिणीची आबरू राजा, आई बहिणीची आबरू राजा, आई बहिणीची आबरू राजा। धन्य धन्य शिवाजी सरकार, धन्य धन्य शिवाजी सरकार, जरी का होता शिवाजी राजा, नाही केली मजा कुठे केली प्रजा, आई बहिणीची आबरू राखणार, धन्य धन्य शिवाजी सरदार। काही लोक म्हणतील महाराज किल्ला पोवाले म्हणतात काय, अरे या पोवाल्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातली वीरश्री जागृत होती। या पोवाल्याच्या माध्यमातून तानाजी मालुसरेंनी कोंढाणा घेतला, या पोवाल्याच्या माध्यमातून बाजींनी खिंड पळवण केली, या पोवाल्याच्या माध्यमातून प्रतापराव गुजर बादल खानाला माती घालण्यासाठी निघाले, फक्त 7 जण घेऊन वीराचे वीर जोडले 7 या पोवाल्यातून। वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करून 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी राजे या पोवाड्यांच्या जन्माला आले। एक मावळा काय गडवला जिजाऊ साहेबांना मुजरा केला आणि मावळा काय म्हणतो राजा, अष्टमी
उद्या दिवशी आमच्या घरी शुभ मुहूर्त आहे, बाळरायबाचे लग्न आहे. आपण यावे, आपल्या पदस्पर्शाने आमचे गाव पावन करावे. आपला भगव्या झेंड्याचा शिपाई नानाजी माधुसरे. साधे शब्दही बोलत नाही. शेजार मामा म्हणता का बोलत नाही शिवबा? जिजाबाई म्हणता मामा याच दिवशी किल्ले गुंडाण्यावर अक्षिदा टाकायचं वचन शिवबाने आम्हाला दिलं. राजे पुढे लढायला नसतील. नानांनी आपल्या घरच्या दगड अटकावं, गडावर यावं आणि त्याची वाट पाहू. मुलीच नाही, मराठ्याचा घरी संकटात असताना राजांनी लढाईला जावं आणि या माधुसरेने लग्नात मिरवावं हे आम्हाला शोभलं जात नाही. आऊसाहेब आधी लगीन गोंढाण्याचे मग रायबाचे. की तानाजी माधुसरे या पोवाड्यात जन्माला आले. दिसायला राजासारखं, चालणं राजासारखं, बोलणं राजासारखं, उंची राजासारखी, नारी राजासारखी. दहावी जमातीमध्ये जन्माला आलेला एक मावळा ज्याचं नाव होतं शिवा काशीद. राजे म्हणतात शिवा अरे स्वराज्याची एक जबाबदारी देतो, पार पाडशील काय? हो राज. अहो या धाव्याला एक जबाबदारी काय? स्वराज्यासाठी कधी प्राण नाही द्यायचं सांगलं तरी तुटून पडेल. एक संधी द्या या धाव्याला, एक संधी द्या राज सेवकाला, एक संधी द्या. आमचा पोशाख तुझ्या अंगावर घाल शिवा, मी तयार आहे राजे. आपला पोशाख शिवाच्या अंगात घालत असताना राजाचे डोळे पाण्याने डबडबले. अरे माझा पोशाख याच्या अंगात घालणं चालू आहे म्हणजे याला माहित आहे काय पुढे काय होणार आहे. शिवाच्या हातावर राजाच्या डोळ्यातला एक आसवाचा थेंब पडला. शिवानं बघितलं राजो. राजे तुमच्या डोळ्यात आसू खळखळून शिवाला मिठी मारली आणि राजे म्हणतात शिवा शिवा अरे माझा पोशाख तुझ्या अंगात घालणं चालू आहे, तुला माहित आहे काय पुढे काय होणार आहे याचा अंजाम? हो राजे मला माहित आहे. शत्रूच्या फौजमध्ये गेल्यावर या शिवा धाव्याचे तुकडे तुकडे होणार आहे. पण राजे मरू द्या, स्वराज्यासाठी याच्या देहाचं सोनं होऊ द्या. जन्माला जरी शिवा धावी म्हणून आलो असेल, मरताना शत्रू मला शिवाजी राजा म्हणून कापतील. मरू द्या, शिवाजी राजा म्हणून मरू द्या. शिवा धावी म्हणून जिवंत राहिल्यापेक्षा छत्रपती शिवाजी राजा म्हणून मेलेलं बरं. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे मावळे या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. माती एकत्रित केल्या, स्वराज्य घडवलं तुमच्या आमच्या हातात दिलं. हे निधावी पारशी धनगराला, मराठा मारी कुणबी बोधाला, सवे घेतलं मुसलमानाला, धनगर होती टोळीला, टोळ्याची साथ शिवबाला, स्वराज्य स्थापन करण्याला, स्थापन करण्याला. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी वीर केले दर्शन. पाजुनी पाणी दुष्ट मोहला, पाजुनी पाणी दुष्ट मोहला, पाजुनी पाणी दुष्ट मोहला. घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा डंका भिडे गगना कधी, कीर्तीचा डंका भिडे गगना कधी. छत्रपती